वाघ पडलेकरांची वास्तुशांती पूजा. ते बाप्पाला नमस्कार केला आणि मग आजीला हळदी कुंकू लावली. आणि मग थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर आजीकडून राधाने मस्तपैकी खाऊ घेतला. आणि मग तो खाऊ खाता खाता राधा मॅडम पुन्हा निघाल्या रांगोळीचे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेण्याचा तर फक्त बहाणा, आम्हाला तर रांगोळीमधली फुले सगळीकडे पसरवायची होती. फुले सगळीकडे पसरवून त्या फुलांमध्ये नाचण्याची मज्जा घेऊन राधा आणि पूजेला आऊ काका व्यवस्थित बसले आहेत का हे बघण्यासाठी पुन्हा आत गेली. मग राधाने काकीच्या मांडीवर बसून आरती केली. आरती झाल्यानंतर सगळ्यांना पाणी वाटण्याचे काम राधा करत होते. आणि राधाला सुद्धा भटजी काकांनी दर्शन घेण्यापूर्वीच प्रसाद दिला खायला. मग राधाने फूल वाहून दर्शन घेतले. तू काय खाते? जेवणार आहे तू राधा? आई आणि आजीकडून राधाला एक सुंदरसा फ्रॉक घालून राधाने